मला कधी-कधी ना, एक प्रश्न पडतो बरं का. आणि तो प्रश्न असा आहे, की डिप्रेशन म्हणा की ओव्हर थिंकिंग म्हणा, या गोष्टीमधून बाहेर कसं पडायचं? आता खरं म्हटलं घरात कोणीच नाही बरं का. मी एकदम शांतपणे माझं बसलोय फक्त. मी फक्त कंटिन्यू ज्या गोष्टी होऊन गेल्या माझ्या पास्टमध्ये, भूतकाळामध्ये ज्या गोष्टी होऊन गेल्या आहे, पास्टमध्ये ज्या चुका केल्या आहे, त्यांचा कंटिन्यू विचार करत बसणं किंवा फ्युचरमध्ये ज्या आता गोष्टी अजून नवीन होणार आहेत त्यांचा विचार करत बसणं. सध्या माझं वय आता 21 सुरू आहे आता. 21 माय रनिंग एज आहे. तरी माझ्या प्रत्येक वेळेस भूतकाळातल्या ज्या गोष्टी असतात त्यांची चर्चा, चिंता, काळजी अशी गोष्ट लागून जाते. मी कितीतरी वेळेस ट्राय केलं, की या गोष्टींचा विचार नाही करायचा फक्त आपलं. पण तरीसुद्धा मला दरवेळेस त्या गोष्टींचा विचार माझ्या डोक्यात येत चालतो. मला काय वाटतं, की ना मी प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे खरं म्हटलं ना. ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर खुश राहिलं पाहिजे असं तसं. समजा एक जॉब करतोय तर खुश राहिलं पाहिजे. समजा बिझनेस करतोय त्याच्यामध्ये खुश राहिलं पाहिजे. पण मी कधी असं ना खुश नाही राहत यार. प्रत्येक वेळेस ते माझा सरळ गाणं मला त्रास होऊन गेले कधी-कधी. आणि एक गोष्ट अजून आहे बरं का. मी एक गोष्ट विचार करतो, की समजा माझा 100 आता सध्या असा विचार करतो, जेव्हा माझा 100 कोटीचा बिझनेस होऊन जाईल, 100 कोटीचा बिझनेस तयार होऊन जाईल, तेव्हा मी एन्जॉय करेन. त्याच्यानंतर विचार करतो 200 कोटीचा होऊन जाईल, तेव्हा मी एन्जॉय करेन. त्याच्यानंतर विचार करतो 500 कोटीचा बिझनेस तयार होऊन जाईल, तेव्हा एन्जॉय करेन. पण नाही, असं करत फक्त माझं हळू आयुष्य चाललंय खरं म्हटलं तर. एक एक आणि त्या गोष्टी खरं म्हटलं असं वाटतं पिक्चरमध्ये सुद्धा असं वाटतं मला, की एखाद्या पिक्चरमधला एखादा हिरो आहे, त्याची आपली स्टोरी दाखवता. तो पहिली स्टार्टिंगला एकदम असा हे राहतो आणि लगेच तो 100 कोटी, 200 कोटीचा बिझनेस तयार करतो. पण तो पिक्चर फक्त 2 तासाचा असतो, 2 तास की 3 तासाचा. मला बी त्याच्यामध्ये ती सवय लागून गेली खरं म्हटलं, की 2 तास 3 तासामध्ये आपण सुद्धा एक बिझनेस तयार करू शकतो असं. पण त्या गोष्टी ना प्रॅक्टिकली पॉसिबल नसतात यार. मी आता उदाहरणार्थ आपलं एक साऊथचा एक नवीन हिरो पाहतो ना, प्रदीप रंगनाथन. त्याचे कितीतरी पिक्चर्स आहेत. ड्यूड नावाचा पिक्चर आहे. त्याच्यानंतर लव्ह स्टोरी नावाचा पिक्चर आहे आय थिंक सो. आणि याचा पिक्चर आहे ड्रॅगन नावाचा. त्याच्यानंतर अजून एक नवीन नाव तो काय नावाचं वालं धीमा धीमा काहीतरी एक सॉन्ग होतं. असे किती 4-5 रोबोटचा पिक्चर असा होता झाला. असे 4-5 त्याचे पिक्चर आले. ते जे पहिले पिक्चर होते 100 करोड त्याचा पहिला पिक्चर होता. म्हणजे त्याच्या पिक्चरचे बॉक्स ऑफिसवर किती कमवलं? 100 करोड कमवलं बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पिक्चर होता 100 करोड, तिसरा पिक्चर 100 करोड. आणि चौथ्या पिक्चरपर्यंत येईपर्यंत सगळ्या लोकांना अपेक्षा होऊन गेली होती, की याच्या पिक्चरमध्ये 100 करोडचं पार करते असं. पण जेव्हा त्याचा लास्ट पिक्चर आला ना, तेव्हा लास्ट पिक्चर 100 करोडने जाऊ शकला होता. पण मला असं वाटतं यार, की मला बी ते फेम मिळालं पाहिजे खरं म्हटलं. स्टार्टिंगला मी ॲक्टिंगचे ऑडिशन्स पण द्यायचे बरं का. खूप साऱ्या ॲक्टिंगचे ऑडिशन दिल्या. काही फेक होत्या, काही स्कॅम होते खरं म्हटलं तर. काही स्कॅममध्ये पण अडकलो होतो मी स्टार्टिंगला. त्याच्यानंतर मध्यंतरीची गोष्ट बरं का माझ्या बाबतीत गोष्ट घडली होती, की एक ऑडिशनची गोष्ट होती. की ज्यावेळेस मी माझा ऑडिशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचो आणि जे Instagramवर असे नंबर्स फिरतात ना आपले ॲक्टिंगचे ऑडिशनचे त्याच्या नंबरवर टाकून द्यायचो मी WhatsAppला. कधी-कधी त्यांचा रिप्लाय यायचा, कधी रिप्लाय येत नव्हता खरं म्हटलं तर. पण जेव्हा एक गोष्ट घडली होती माझ्या बाबतीत, तो स्कॅम होता खरं म्हटलं तर. एक ॲक्टिंगची ऑडिशन दिली होती बरं मी आणि त्या ॲक्टिंगच्या ऑडिशनला त्यांनी करत काहीतरी आर्टिस्ट कार्ड म्हणजे विचारलं मला, की आर्टिस्ट कार्ड द्या तुमचं आर्टिस्ट कार्ड असेल तर आम्हाला आणि आर्टिस्ट कार्ड असेल तर ₹2000 द्या आणि ते आर्टिस्ट कार्ड बनवून घ्या. आणि त्यावेळेस खरं म्हणजे चूक झालेली होती माझ्याकडून आणि त्याच्यानंतर मग त्या लोकांचं परत सुरू झालं. आता आमचं वर्कशॉप सुरू होणार आहे. वर्कशॉपसाठी तुम्हाला 15,000 भरावं लागतील. असं करून तो स्कॅम वाढत चालला होता खरं म्हटलं तर. पण मी ते बरं आहे, मी खूप लवकर येऊन गेलो त्याच्यामध्ये. पण सांगतो अशा गोष्टी ह्या ज्या फसवतात आपल्याला. आपल्याला असं वाटतं की आपण सगळे चांगले आहे, पण आपण चांगलं वागणार आहे म्हणून आपल्यावर चांगल्याच गोष्टी व्हाव्या अशा तर वागणार राहत. मी सुरुवातीपासून चांगला होतो. माझ्या बाबतीत खूप साऱ्या वाईट गोष्टी घडून गेल्या आतापर्यंत. काही लोकांच्या धमक्या म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, खूप साऱ्या गोष्टी होऊन गेल्या आतापर्यंत. पण एंड ऑफ द स्टोरी मला आता असं लक्षात आलं, की ना शक्यतो शक्यतो आपलं वैयक्तिक आयुष्य आहे त्याच्यावर फोकस करायचा फक्त खरं म्हटलं तर. सक्सेस, फेल्युअर या गोष्टी सुरूच राहणार आहे. पण माझी ओव्हर थिंकिंग याच्यावर सोल्युशन तर अजूनपर्यंत मला सापडलं नाही. आता मी डेली व्हिडिओ तयार करायचं काम काय. खूपशी मला कमेंट्स येतात, की "तू टीचर आहे, असं तू का व्हिडिओ तयार करतो?" वगैरे असं. Instagram रील्स पण तयार करतो मी. म्हणजे जे त्याचे लाँग फॉर्म व्हिडिओज असतात, ते लाँग फॉर्म व्हिडिओ असतात मी रील्सच्या बाबतीत कट करतो आणि ते टाकतो बरं का. पण त्यांचं म्हणणं असं, की "तू का बनवतो?" वगैरे असं. माझं मत काय माहिती आहे का? जेवढं मी ना बडबड करून माझं बोलणं व्यक्त करू शकतो ना आणि ते ऐकणारे नेमकी कोणीच नाही. मला असं वाटतं, की आज आज माझे YouTubeवर 300 किती म्हणजे क्लोज टू 400 ही फॉलोअर्स माझ्या YouTubeला. 400 सबस्क्रायबर आहे. माझं बोलणं कोणतरी ऐकतंय ना. मी किती वेळेस नोटीस केली गोष्ट, की कोणीच माझं ऐकणारं राहत नाही किंवा बडबड करतो किंवा लोकांना माझी बडबड बोरिंग वाटते वगैरे असं. पण आज मला असं वाटतं, की जेव्हापासून मी YouTubeवर Instagramवर व्हिडिओ टाकतोय ना, माझं ऐकणारं कोणतरी आहे कमीत कमी.
भले ते कमी वेळ ऐकताय जास्त वेळ ऐकताय त्यांचा प्रश्न आहे खरं म्हटलं. थोड्या वेळा काय म्हणते माझा व्हिडिओ ऐकताय बोलताय मी विचार करताय की हा कोण आहे काय असं. माझा चेहरा लोकांपर्यंत पोहोचतोय, माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचतोय, माझे डोळे लोकांपर्यंत पोहोचताय खरं म्हटलं तर. म्हणजे या गोष्टी आनंद आहे मला. आणि माझं ह्याच गोष्टीमध्ये प्रगती करायची खरं म्हटलं तर मला. आणि त्यानंतर आता पुढचा विषय म्हणजे काय त्याच्यानंतर खूप त्याच्यानंतर ते ॲक्टिंगच्या ऑडिशनचा एकदा माझ्या बाबतीत स्कॅम झाला ना, परत मी त्या ॲक्टिंगच्या ऑडिशनचा कधीच नाव घेतलं नाही. तो विषय संपला. त्याच्यानंतर असे काही जॉब्स असतात की जे जॉब्स वर्क फ्रॉम होम रिलेटेड जॉब्स. वन ऑफ द बिगेस्ट स्कॅम बरं सगळ्यात मोठा स्कॅम आहे हा, की त्यांचं म्हणणं असतं की आपल्याला घर बसल्या कधी काम मिळेल वगैरे असं. आणि ते काम काही असं नसतं बरं का. 1 तास काम करून तुम्ही 25,000 कमवता, 10,000 कमवता, असं काहीच नसतं खरं म्हटलं. ह्या सगळ्या गोष्टी स्कॅम असतात. माझ्या आत्तापर्यंतच्या 4-5 वर्षाचा अनुभव तुम्हाला एवढंच वाटतं फक्त की ना, मेहनत करायची नाही यार. तर ना एक ऑनेस्ट आणि मला असं वाटतं ऑनेस्ट राहिलं बरंच बरं का. खोटं बोलू म्हणा, समोरच्याला फसवू म्हणा, या गोष्टी ना यार कुठपर्यंत काय माहिती आहे की लिमिट असते फक्त त्या गोष्टींना. तर माझ्या बाबतीत झाल्या अशा गोष्टी खरं म्हटलं तर. मी खूप अशा गोष्टी ट्राय केल्या आतापर्यंत, खूप नवीन गोष्टी ट्राय केल्या आहे. पण खरं म्हटलं एवढ्या गोष्टी त्या सक्सेस नाही होते. प्रत्येक वेळेस आपलं चुकीचं वागणं म्हणा, समोरच्या चुकीचं वागणं म्हणा, या गोष्टी एवढ्या रन नाही होते खरं म्हटलं तर. ठीक आहे. आणि राहिला विषय जो माझा कंटेंट क्रिएशनचा माझा पार्ट होता आणि कंटेंट क्रिएशनचा पार्ट मी कंटिन्यू ठेवणार खरं म्हटलं. तुम्ही काही बंद करणार आहे अशातला भाग नाही आहे. आणि ज्या 2-3 गोष्टी किंवा ओव्हर थिंकिंग म्हणा, टेन्शन, डिप्रेशन म्हणा, आणि याच्यामुळे माझी जी होणारी बडबड आहे ती फक्त ऐकण्याचं एकच एक म्हणजे ते ऐकायचा एकच सोर्स होतो म्हणजे YouTube किंवा Instagram. YouTubeवर मी लाँग फॉर्म व्हिडिओज टाकणार, शॉर्ट्स टाकणार आणि ते शॉर्ट्स परत एडिट करून Instagramवर टाकणार. या 2 गोष्टी कंटिन्यू चालणार माझ्यामध्ये. आणि त्याच्यावर ज्याचा प्रॉब्लेम असेल त्याच्या कमेंट्स मला येत राहतात अशा. पण त्या कमेंट्सकडे मी खरं म्हटलं इग्नोर करणार आहे. त्याच्यावर काही मी लक्ष देणार नाही आहे. ठीक आहे. धन्यवाद.